गोपाळ गोपाळ भाऊ. तुम्हाला माहित आहे का, आज माझा वाढदिवस आहे, पण यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा करत नाहीये. अगदी योग्य करताय महाराज. या कृष्ण पक्षात तुमचा जन्म झाला आणि या तिथीला जन्मणारा राजा होतो. देव सुद्धा त्याला थांबवू शकत नाही. सत्यवचन सत्यवचन. पण महाराज, या वर्षी आपण वाढदिवस का म्हणून साजरा करत नाही आहात? याच्या मागे काही विशिष्ट कारण आहे का? महाराज, जर तुमची परवानगी असेल तर मी बसू शकतो का? आणि उशिरा आल्याबद्दल माफी असावी. तुला तर मी नक्कीच माफ करू शकतो गोपाळ भाऊ. खरं तर तू राज दरबारात नसलास तर काही करमतच नाही. अगदी बरोबर बोलताय महाराज. गोपाळ शिवाय दरबारात सर्वच होतात अधीर, आणि गोपाळ आला म्हणजे महाराज होतात बेफिकीर. खूप मस्त म्हणालात कविराज, खूप मस्त. बरं वैज्ञानिक, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की राज्यकोशाची अवस्था अत्यंत वाईट आहे. ही तुमच्या कुठेही जाण्याची गोष्ट नाहीच आहे म्हणा, पण तरी सांगतो, मी माझा वाढदिवस साजरा न करता फक्त थोडीफार बचत केली आहे, आणि ती देखील माझ्या राज्याच्या प्रजेचा विचार करून. राजकोशाबद्दल आम्हाला तर काहीच माहिती नाहीये महाराज. त्याबद्दल तर फक्त खजांचीलाच माहिती आहे. हो हो, पण खजांची आजारी आहे म्हणून तो येऊ शकत नाही. महाराज, तुमची परवानगी असेल तर एक गोष्ट सांगू का? निश्चिंतपणे सांग गोपाळ भाऊ. खजिनदार आजारी आहेत, घरी आहेत, आराम करतायत. खूप चांगली गोष्ट आहे. पण खजिनदारांसोबत जे लोक नेहमी असतात त्यांना राजकोषाची स्थिती कशी आहे ते उत्तम माहिती आहे. ते मागील 4 दिवसांपासून राज्यसभेत का उपस्थित नाहीत हे कोणी सांगू शकेल का? तू मंत्रीजींबद्दल बोलतोयस ना गोपाळ भाऊ? मला असं वाटतंय की मंत्रीजी नक्कीच काहीतरी गडबड करत असावेत. नाहीतर पूर्वी असं कधी घडलंच नाही की मंत्रीजी 4 दिवस इथे आलेच नाहीत. हे तू काय बोलतोयस गोपाळ भाऊ? नाही 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 नाही, मला नाही वाटत मंत्रीजी असं काही करू शकतात. दुसऱ्याच्या विरोधात पुरावे नसताना उगाचच असं संशय घेणं योग्य नाही. राजाला हे शोभत नाही. आपण अगदी बरोबर बोललात महाराज. राजा म्हणून हे योग्य नाहीच आहे. पण गोपाळ भाऊ जर बोलत असतील तर नक्कीच योग्य आहे. गोपाळ भाऊ, तर सांग, तुला नेमकं म्हणायचं तरी काय? महाराज, मला असं म्हणायचंय की पहारेकरीला एकदा मंत्रीजींच्या घरी पाठवा. त्यांना तिकडची माहिती काढायला सांगा की मंत्रीजी खरंच आजारी आहेत की नाही. नाहीतर मला वाटेल की मी जो विचार करतोय तोच बरोबर आहे. तुझं आणि मंत्रीजींचं नातं कसं आहे ते मला चांगलंच माहिती आहे. ठीक आहे, तू सांगतोयस तर मी आत्ताच पहारेकऱ्याला मंत्रीजींच्या घरी पाठवून देतो. ते मंत्रीजींची माहिती काढून आणतील. पहारेकरी, प्रणाम महाराज. आत्ताच मंत्रीजींच्या घरी जा आणि त्यांची विचारपूस करा. त्यांना सांगा की तुमच्या अनुपस्थितीमुळे महाराज खूप चिंतेत आहेत. तुम्ही दरबारात येत का नाही? जशी आज्ञा महाराज. मला मंत्रीजींवर अजिबात विश्वास नाहीये. तो दुष्ट मंत्री कोणत्याही वेळी काहीही करू शकतो. अरे अरे बाप रे, अरे किती त्रास होतोय. मेलो, अरे देवा, ओहो हो, ही वेदना कधी संपेल कळत नाही. अरे रे, ओ हो. प्रणाम मंत्रीजी. महाराजांनी आम्हाला तुमच्या तब्येतीची विचारपूस करायला पाठवलंय. लक्षात येत आहे माझ्या. अरे काही दिवसांपासून राज्यसभेत जाऊ शकलो नाही. बापरे. मंत्री महोदय, तुम्हाला नेमकं काय झालंय? महाराजांना तुमच्या तब्येतीबद्दल सांगावं लागेल म्हणून तुम्हाला अशा अवस्थेतही प्रश्न विचारतोय. थोडी झाली रे बाबा, खूपच वेदना होत आहेत. ओ, असं होतंय का? पण तुम्ही उलटे झोपण्याचं कारण सांगू शकाल का? कारण की मी सरळ झोपू शकत नाही म्हणून. पण मंत्रीजी, तुम्ही सरळ का झोपू शकत नाही बरं? तुम्ही दोघे निव्वळ मूर्ख आहात, मला माहित आहे. तरी सुद्धा सांगतो की फोड आल्यामुळे मी पालथा झोपलो आहे. हो, असं का? पण तरी सुद्धा मला कळत नाही मंत्रीजी की तुम्हाला फोड नक्की कुठे झालाय. आता कसं समजावू तुम्हाला? पण मंत्रीजी, तुम्ही सरळ का झोपू शकत नाही? महाराजांना माझा निरोप द्या की माझ्या वेदना कमी झाल्या की मी लगेच राज्यसभेत येणार. आता मला आराम करू द्या.
आपण फोड आलाय तरी कुठे ते तर तुम्ही सांगितलंच नाही. अरे दीड शहाण्या, तुला इतकी माहिती कशाला पाहिजे? हा, अरे तुला समजत नाही का? मी पालथा झोपलो आहे म्हणजे फोड कुठे आला असेल. जा महाराजांना सांग की माझ्या पार्श्वभागावर फोड आला आहे. अरे मी सहजपणे सरळ झोपू पण शकत नाहीये. बापरे, किती वेदना. अरे अरे बापरे. अरे उभे का? हा, चला निघा. जशी आज्ञा मंत्रीजी. महाराज, आम्ही मंत्रीजींच्या घरी गेलो होतो आणि पाहतो तर काय, मंत्रीजी उलटे झोपले होते. काय? मंत्रीजी उलटे झोपले होते? हा तर भयंकर अपशकुन आहे. ज्या राज्याचा मंत्री उलटा झोपत असतो त्या राज्याचं काही खरं नसतं. बरं, ठीक आहे, पहारेकरी पुढे सांगा. मंत्रीजी वेदनेमुळे कण्हत होते महाराज. काय? मंत्रीजींना वेदना होत आहेत? मंत्री आहे अतिहुशार, त्यांच्या वेदनेची कारण आहेत टुकार. मंत्रीजींना विषफोड झालाय आणि त्याच्या दुखण्यामुळे मंत्रीजी व्याकुळ होऊन उलटे झोपलेत. विषफोड? ज्याला होते विषफोडी त्याला बसते वेदनेची हतोडी. पण मंत्रीजी उलटे का झोपले होते? महाराज हे विचारताच मंत्रीजी रागाने लालबुंद झाले. रागावले. महाराज, अशी कोणती जागा असेल बरं जिथे फोड आल्याने माणूस रागावतो? पंडितजी, हे तुम्हालाच चांगलं माहित असेल. हा, तुम्ही पुढे सांगा पहारेकरी. मंत्रीजी आम्हाला म्हणाले, जाऊन महाराजांना सांगा की माझ्या पार्श्वभागावर फोड आलाय. ठीक आहे पहारेकरी, ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता. जशी आज्ञा महाराज. मी तर म्हणतो महाराज, मंत्र्यांच्या मनातलं सगळं विष आता फोड्याच्या माध्यमातून बाहेर पडतंय. अरे गोपाळ भाऊ, आता अशा गोष्टी करणं योग्य नाही. आपण सर्वांनी आता मंत्रीजींची विचारपूस करायला गेलं पाहिजे. राजवैद्य तर परदेशात गेले आहेत, त्यामुळे मंत्रीजींवर उपचार कोण करणार? आधी बघूया मंत्रीजींची तब्येत कशी आहे, त्यानंतर वैद्यजींचा विचार करू. आता चला चला सगळ्यांनी. शिपाई, तुम्ही आज जाऊन मंत्रीजींना कळवा. त्यांना सांगा की महाराज आले तुमच्या भेटीला. जशी आज्ञा महाराज. तुम्ही इथे? माफ करा हा, पण महाराजांनी आज्ञा केली म्हणून आम्ही इथे आलोय. महाराज बाहेर वाट बघत आहेत. ते मंत्रीजींना भेटायला आले आहेत बाहेर. असं का? मी लगेच बाहेर जाते आणि महाराजांना आत घेऊन येते. हा, नाही ग, तुला जायची गरज नाहीये. स्वतः महाराज माझ्या भेटीसाठी आले आहेत, तर मी स्वतः जाऊन त्यांना आत घेऊन येतो. पण तुम्ही अरे करू बापरे. शकाल का? हो हो हो, घेऊन येईन. शिपाई, तुम्ही जाऊन महाराजांना सांगा मी येतोच आहे. गिन्नी, एक काम करशील का? मला उभं राहण्यासाठी थोडी मदत कर. बघू. अरे बापरे, किती दुखतंय. केव्हापासून असा झोपलो होतो ना, म्हणून आता उभा राहतोय. तर पोळ्याच्या दुखण्यासोबत पाय पण बधीर झाले आहेत. तुम्ही राहू द्या, तुम्हाला जमणार नाही आता. तसही महाराज बाहेर तुमची वाट पाहतायत. नको, मी जाणार. तू काळजी करू नकोस. मी किती नशीबवान आहे. अरे बापरे, अरे रे, महाराज स्वतः माझ्या घरी आलेत. या महाराज, या, तुमचं स्वागत आहे. ते सगळं ठीक आहे, पण तुमची ही अवस्था कशी झाली? अहो मंत्रीजी, तुम्हाला अशा अवस्थेत बघून खूप वाईट वाटतंय. पण मला काय वाटतंय की फोड्यामुळे तुम्ही नाचायला पण शिकलेला आहात. हाय, आज मला दिसतंय जरा स्पष्ट. मंत्रीजींना होत आहेत खूपच कष्ट. ठीक आहे. आता आपण जास्त बोलणं बरं नाही. खरंच मंत्रीजी, तुम्हाला पाहून मला अत्यंत दुःख होत आहे. पण समस्या अशी आहे की सध्या राजवैद्य राज्याच्या बाहेर गेलेले आहेत. हा, जर का ते असते तर काळजीचं कारणच नव्हतं. ज्योतिषजी, तुम्ही मला सांगू शकाल का की हा त्रास किती दिवस सहन करावा लागेल? फोड्याचा त्रास कधी संपेल याची गणना तर नाही करू शकत,
पण ग्रहांची गणना करून पाहिली तर तुमचा शनी खराब आहे. आजच तर शनिवार आहे. आपल्याला काट्यानेच काटा काढावा लागेल. गोपाळ भाऊ, तू लगेच हकीमाला कळव. हकीम येऊन मंत्रीजींचा फोड फोडून देईल. अरे बापरे, आता काय होणार महाराज? याशिवाय इतर कोणता मार्गच नाहीये मंत्रीजी. फोड झाला मंत्र्याला आणि इकडे सगळीकडे पळावं लागतंय मला. पण ते हकीम अजून हयात आहेत की नाही? बऱ्याच वर्षांपूर्वी पाहिलं होतं, तेव्हाच ते किती म्हातारे होते. अरे हेच तर आहे त्या हकीमाचं घर. हकीम साहेब, अहो हकीम साहेब, घरी आहात का? ओ हकीम साहेब, घरी आहात का? कोण? कसे आहात हकीम साहेब? तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखलं नाही. मी गोपाळ, गोपाळ भाऊ, महाराजांचा एक दरबारी. काय? गौशाळा? अरे जर तुला गौशाळेत जायचं तर इथे कशाला आलास बाबा? सत्यानाश, तुमचे कान तर कामातून पार गेले. तो फोड फोडायचा आहे. काय काय करायचं आहे म्हणतोय? फोड फोड फोडायचा आहे. अच्छा, गोशाळेत फोड फोडायचा आहे. कोणत्या गाईला फोड आला आहे बाबा? आता तुम्ही आधी चला तरी, तुम्हाला जमेल ना? नाही नाही, मी नाही मारणार. एक एक काळी मी कितीतरी फोड फोडलेत, सपासप फोडले. तू थांब, मी कातर घेऊन येतो. अरे देवा, किती दिवसांनी फोड फोडणार आहे. आणि तेही गाईचा. या कात्रीने गाईचे, घोड्यांचे, सगळ्यांचे फोड फोडता येतात, एकदम सपासप. इथे का? या घरात? या घरात तुझी गाय आहे का? गाय नाही हो, माणसाचा फोड. अरे कोणालाही असो, फोड पाहिल्यावर मी लगेच फोडून देतो. अरे बापरे, इथे तर दोन दोन विस्फोट आहे. मी आधी एक फोडणार, काळजी करू नकोस. कात्रीने सपासप फोडून देईन. अरे बापरे, हकीम साहेब, थोडं सावकाश करा बरं का? किती वेदना. गोपाळ भाऊ, तुला दुसरा कोणता हकीम नाही सापडला का? अरे बापरे, आता सगळं बरं होईल. फोडांचे तुकडे तुकडे करून टाकले. अरे लांब व्हा, माझ्यापासून लांब व्हा, मला हा त्रास सहन होत नाहीये. अरे रे, जाता की नाही इथून? जाता की नाही इथून? अरे मी जायला सांगतोय अरे बापरे, हकीम साहेबांचं काही खरं नाही रे बाबा. हकीम साहेब, चला. सपासप. कोणालाही फोड झाले तर मला सांगा, मी सगळे फोडून देईन. अरे फोड फोडण्यात मी उस्ताद आहे. अहो, आज मंत्रीजींची बायको भेटली होती माहितीये का? अच्छा, मग? मला म्हणाली, मंत्रीजी खूप घाबरलेत की तुम्ही पुन्हा हकीमला घेऊन त्यांचा दुसरा फोड फोडायला जाणार आहात म्हणून. काय हो, हे खरं आहे का? फोडायला देईल तेव्हा ना. बापरे, एक फोडताना तर किती रागवले ते त्यांच्यावर. सांग गोपाळ भाऊ, सांग, सविस्तर सांग. महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या वृद्ध हकीमाला घेऊन मंत्रीजींच्या घरी गेलेलो. हकीम साहेबांनी एक फोड फोडला देखील, पण दुसरा फोडायलाच देत नाहीत. असं कसं? मग यावर उपाय? मंत्रीजी ज्या प्रकारे ओरडत होते, असं वाटत होतं की ते हकीम साहेबांना मारूनच टाकतील.
सेनापती, आज्ञा महाराज. लगेच मंत्रीजींच्या घरी जा आणि बघा मंत्रीजी कसे आहेत. जशी आज्ञा महाराज. पाहिलंच का ग, काही दिवस राज दरबारात नाही जाऊ शकलो तर सगळे किती हैराण होत आहेत. माझ्याशिवाय महाराजांचं पानही हालत नाही हे मला चांगलं ठाऊक आहे. अहो पण मंत्रीजी, मी आता महाराजांना काय सांगू? काय सांगणार? सांग की एक फोड फोडून झाला आहे आणि दुसरा फोडायची गरज नाहीये. मी उद्या राज दरबारात हजर राहणार, भलेही कितीही त्रास हो. जशी आज्ञा मंत्रीजी. मी लगेच जातो आणि महाराजांना तुमचा हा निरोप देतो. हे सगळं त्या सैतान गोपाळ भाऊमुळेच होत आहे. तो मुद्दाम त्या म्हाताऱ्या हाकीमला घेऊन आलेला आणि वरून तो हाकीम बहिरा सुद्धा होता. त्रास दिल्याशिवाय त्यांनी काहीच केलं नाही आणि म्हणायचा खचाखच सपासाप. मी गोपाळ भाऊला सोडणार नाही. वडाच्या झाडाजवळ बघ, बावटा आणि घवटा असतील, जाऊन त्या दोघांना घेऊन ये. मंत्रीजी तुम्हाला असं म्हणाले सेनापती? हो महाराज. मंत्रीजींना कितीही त्रास झाला तरी उद्या दरबारात हजर राहणार म्हणाले. वाह वाह वाह, ही तर अतिशय चांगली बातमी आहे. वाह 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 वाह. एक फोड फोडला काय तर मंत्रीजी एकदम स्वस्थ झाले. वाह वाह. पण महाराज, आपल्याला मंत्रीजींच्या बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करावी लागेल. राज दरबाराचा कारभार सुरू असताना मंत्रीजी इतका वेळ उभे राहू शकणार नाही. अगदी बरोबर बोललास गोपाळ भाऊ. आता आपल्याला मंत्रीजींच्या बसण्यासाठी एक आसन तयार करावं लागेल. जंगलात जा आणि बाबळीच्या झाडाचे काटे तोडून गोपाळच्या सिंहासनाच्या गादी खाली टाकून द्या. गोपाळ भाऊचा विचार करून सुद्धा हसू येत आहे. नात काय काढतोस? जे सांगितलं ते कर. अहो पण मंत्रीजी, आम्ही तुमच्या राज दरबारात कसं काय घुसणार? दोघांनी आपले कान इथे माझ्या तोंडाजवळ आणा. तुमच्या कानात सगळं सांगतो, कारण भिंतीचे देखील कान असतात. ए नेपळ्या, चल लिंबू माझ्याकडे फेक. मी कसं झेलतो बघ. काय रे गुलट्या, लिंबू झेलू नाही शकलास ना? तू इतक्या जोरात फेकलास की तो मला दिसलाच नाही. कुठे गेला काय माहित. आता सांग जंगलात कसं शोधायचा? ए नेपळ्या, तुला कोणाचा आवाज ऐकू येतोय का रे? इतके सारे काटे. हे आहे बाभळीच्या झाडांचे जंगल. हे काटे आता गोपाळ भाऊच्या राज दरबाराच्या गादीत घुसणार आहेत. उद्या गोपाळ भाऊ राज दरबारात बसला तर काय होईल? विचार जरी आला तरी. मंत्रीजींनी काय जबरदस्त सापळा रचलाय. हे काय सांगताय? राज दरबारात माझ्या बसण्याच्या गादीत बावटा आणि घवटा बाभळीचे काटे घुसवताय? हो गोपाळ आजोबा, आम्ही आमच्या कानांनी ऐकलंय. ते लोक आजच जाणार आहेत. मंत्रीजींनी त्यांना असं करायला सांगितलं असेल. आज रात्री अंधारात ते लोक असं करणार आहेत काय? गोपाळ आजोबा, त्याआधी जर आपण सगळ्यांनी मिळून त्यांना पकडलं तर? ते तर करूच शकतो, पण ज्याने त्यांना हे करायला सांगितलंय त्याला तर शिक्षा होणार नाही ना. तुम्ही काळजी नका करू. त्यांना माझ्या गादीत बाभळीचे काटे टाकायलाच द्या. काय हो पहारेकरी, तुम्हाला सुट्टी नाही मिळाली? मंत्रीजी बरे झालेत म्हणून बाहेर सगळे लोक किती आनंद साजरा करतायत. जाऊन बघा तरी. खमंग चविष्ट पक्वानांची मेजवानी आहे. हा, जायची तर खूप इच्छा आहे, पण आमचं तर कामच आहे पहारा देणं. अरे काळजी का करताय? इतक्या रात्री कोण येणार? त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही ह्याच्या सोबत जा आणि काहीतरी खाऊन घ्या. अरे अजिबात काळजी करू नका, अजिबात काळजी नको, मी आहे ना. तुमच्यासाठी मी इतकंही करू शकत नाही का? चला चला माझ्या सोबत.
वाह देवतारी त्याला कोण मारी. दरवाजावर पहारे देखील नाहीयेत. चला, काम तर पूर्ण झालंय. आता मी पळतो. अच्छा, तर पहारेकरींना यांनी युक्तीने त्यांच्या जाळ्यात अडकवलंय. माझं काम तर सोपं झालं. ज्यांनी जो सापळा रचला होता तेच अडकतील आता. वा, मंत्रींसाठी सुंदर गादी, सुंदर सिंहासन. माझी गादी पण सुंदर आहे, पण उद्या मी मंत्रीजींच्या गादीवर बसणार. काम झालं. मंत्रीजी, आता तुम्ही अगदी स्वस्थ दिसताय, हो की नाही? हो महाराज. तुम्हाला राजदरबारात बघून खूप आनंद होतोय, पण गोपाळ भाऊ कुठे राहिला? हो महाराज, हो पण भाऊची वाट तर मी सुद्धा बघतोय. अहो मंत्री, तुम्ही उभे का आहात? हे पहा, तुमच्या बसण्याची किती सुंदर व्यवस्था केली आहे. आज तुम्हाला उभे राहण्याची गरज नाही. धन्यवाद महाराज, जशी तुमची इच्छा. बसा मंत्री, बसा, बसून घ्या. अरे बापरे, मला काहीतरी पोचतंय. अरे रे रे रे, काय झालं? महाराज, मंत्रीजींसाठी अशी खास व्यवस्था केलेली आहे की मंत्रीजींचा दुसरा फोड सुद्धा सहज कुठे फुटेल. कुठे बघू जरा. अरे, हे तर बाभळीच्या झाडाचे काटे दिसत आहेत. अरे बापरे, मेलो रे. मंत्रीजींनी हे बाभळीचे काटे बोटा आणि घोटाला आणायला सांगितलेले. बोटाने पहारेकरीला आपल्या गोष्टीत अडकवून त्यांना तिथून दूर नेलं आणि त्याच वेळी घोटाने संधी साधून माझ्या बसण्याच्या गादीत बाभळीचे काटे टाकले होते, जेणेकरून ते काटे मला रुतावे. पण मी संधी साधून गादींचीच अदलाबदली केली. गोपाळ भाऊ, तुझ्या बुद्धिमत्तेला काही तोड नाही. काय मग मंत्रीजी, कसं वाटतं आता? जा, आता तुम्ही पूर्णपणे स्वस्थ व्हाल आणि आता तर तुम्हाला उभंच राहावं लागेल. गोपाळ भाऊ, मी तुला सोडणार नाही. अरे रे, अरे बापरे.